नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, उद्या 10 जुलै 2026 आहे. मग 10 जुलै रोजी ECC डे अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने साजरा करायचा याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ताईंनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस, ज्याला आपण ECC डे म्हणतो, 10 जुलै 2026 मध्ये बघा ECC डे कशा पद्धतीने साजरा करायचा. 10 जुलै रोजी आपल्याला हा ECC डे साजरा करायचा आहे. वेळ याच्यासाठी 90 मिनिटे असणार आहे. विषय बघा काय आहे, विविध गुणांचे प्रदर्शन, टॅलेंट शो आणि भाषा कौशल्य असणार आहे. उद्दिष्ट बघा याचे काय आहे, बालकांचा आत्मविश्वास वाढवणे, बालकांमधील विविध गुण कौशल्य विकसित होण्यास संधी उपलब्ध करून देणे. साहित्य बघा काय काय लागणार आहे, आवश्यकतेनुसार पपेट आणि इतर साहित्य लागणार आहे. सेविकाताईंनी याच्या अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची, म्हणजे आजच याची तयारी करून ठेवायची आहे. तर बघा ताईंनो, सत्राची सर्व तयारी आधीच करून ठेवावी. काही उपक्रम गटांमध्ये देखील घेऊ शकता. हावभावाची गाणी, ज्याला आपण ॲक्शन सॉन्ग म्हणतो, नृत्य, पपेटचा वापर करून कविता, गाणी, संवाद किंवा गोष्ट, नक्कल, नाटिका, एखाद्या विषयावर भाषण, संभाषण, 5 ते 6 वाक्य अशा भाषाविषयक उपक्रमाची निवड करावी. सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशीच सांगायचा आहे. उपक्रम व जी मुले उपक्रमात सहभागी होणार आहेत त्यांची एक यादी तयार करून ठेवावी. या सत्राच्या तयारीसाठी पालकांचा सहभाग देखील घेऊ शकताय. प्रत्येक मूल सहभागी होईल अशा प्रकारे उपक्रमांचे नियोजन करायचे आहे. प्रक्रिया बघा ताईंनो, याची कशा पद्धतीने असणार आहे. अंगणवाडी सेविका यांनी पालकांना अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कृती, मुलांचा भाषा विकास कसा होतो ते सांगायचं आहे. वयोगटानुसार मुलांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यानुसार वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यातून मुलांना अक्षराचा उच्चार कसा करायचा, शब्दांचे अर्थ, लय, त्यांचा वापर कसा करायचा हे समजते. नवीन शब्द शिकायला मिळतात व त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. भाषेची समज वाढते. भाषा समजल्यामुळे बालकांना इतर विषय समजायला शिकायला मदत होते. बालके अर्थपूर्ण वाक्य बोलू शकतात व बालकांमध्ये आत्मविश्वास येतो. अशा प्रकारे हे काही उपक्रम आज जे मुले करून दाखवणार आहेत असे म्हणून कार्यक्रमास सुरुवात करावी. छोट्या मुलांचे उपक्रम आधी घ्यावेत व नंतर मोठ्या मुलांचे घ्यायचे आहेत. प्रत्येक उपक्रमासाठी बघा 10 मिनिटाचा वेळ देण्यात यावा. मुलांना समोर बोलावून गाणी, गोष्टी, रोल प्ले, संवाद इत्यादी उपक्रम करण्यास सांगायचं आहे. उपक्रम झाल्यावर टाळ्या वाजवून मुलांचे कौतुक करावे. प्रत्येक मूल सहभागी होईल असे 5 किंवा 6 उपक्रम घ्यावेत. लाजऱ्या बुजऱ्या मुलांना ग्रुप ॲक्टिव्हिटीमधून सहभागी करून घ्यायचं आहे. अंगणवाडीत शिकवलेली गाणी व इतर देखील उपक्रम घ्यायचे आहेत. सर्व उपक्रम झाल्यानंतर पालकांना सांगायचं आहे की अशा प्रकारे घरीही मुलांशी विविध विषयावर गप्पा केल्यामुळे, गोष्टी सांगितल्यामुळे मुलांचा भाषा विकास हा चांगला होऊन मुलांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच त्यांच्यातील इतर जे कलागुण आहेत त्यांना वाव देखील मिळेल. समारोप त्याच्यानंतर बघा अंगणवाडीताईंनी करायचं आहे. उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करायचे. आता पालकांसोबत 3, 2, 1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा पालकांना विचारायचं आहे की आज आपण 3 गोष्टी कोणत्या नवीन शिकलो आहोत आणि या मुलांबरोबर आपण कोणत्या 2 गोष्टी करणार आहात आणि 1 गोष्ट कोणती आपण इतर पालकांना सांगणार आहात. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे व त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायची आहे. तर बघा ताईंनो, या पद्धतीने अंगणवाडीमध्ये ECC डे हा साजरा करायचा आहे. 10 जुलै 2026 हा ECC डे आहे. त्यामुळे ही माहिती आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त सेविका मदतनीसताईंपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.